अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याची कायदेशीर नोटीसीबाबत 2 नोव्हेंबर 2023 या महिन्याचा मासिक अहवाल, मासिक बैठका व इतर माहिती देण्यावर अंगणवाडी कर्मचारी बहिष्कार घालत असल्याच्या सूचनेबाबत माननीय महोदय, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन। सर्वप्रथम आदितीजी तटकरे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री झाल्यापासून त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन आमच्या कृती समितीसोबत सातत्याने बैठका घेतल्या व अनेक थकीत प्रश्न मार्गी लावले, त्याबद्दल धन्यवाद। थकीत एकरकमी सेवा समाप्ती लाभ अदा करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले, आता ते टप्प्याटप्प्याने मिळायला सुरुवात झाली आहे। तसेच विना योगदान मासिक पेन्शन बाबत देखील आपण नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रस्ताव तयार करण्यात आहाराचा 8 रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे। तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये असा करावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तीव्र झालेल्या भावना लक्षात घेऊन आपण वरील सर्व विषयावर तातडीने विचार करावा, शासन पातळीवर हे निर्णय करावेत अशी विनंती करत आहोत। मागण्या मान्य न झाल्यास संप करण्याची सूचना आम्ही 6 नोव्हेंबर रोजीच्या आमच्या निवेदनात दिली होती, परंतु त्यावर काही हालचाली झाल्या नसल्यामुळे व त्याबाबत चर्चा करण्यासाठी कोणतीही बैठक आयोजित न केल्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाईलाजाने 4 डिसेंबर केल्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाईलाजाने 4 डिसेंबर 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जावे लागत आहे व त्या बाबतीत कायदेशीर नोटीस आम्ही देत आहोत। संपाच्या अगोदर नोव्हेंबर 2023 महिन्याच्या मासिक प्रगती अहवालावर, मासिक बैठकांवर इतर कोणतीही माहिती देण्यावर अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण बहिष्कार घालत आहेत याची कृपया नोंद घ्यावी। तसेच यावेळी दिलीप उटाणे, भगवान देशमुख, शुभम शमीम, जयश्री पाटील, कमल परुळेकर, जीवन सुरुडे, आनंदीताई भोसले, राज्य उपाध्यक्षा विजया जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा अलका माने, कडेगाव तालुका अध्यक्षा मधुमती मोरे, आटपाडी तालुका अध्यक्षा राणी जाधव, तासगाव तालुका अध्यक्ष उपस्थित होते। अंगणवाडी संघटनेची राज्याची उपाध्यक्ष आहे। 4 डिसेंबर पासून आमचं या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन आहे। आम्ही जिल्ह्यामध्ये सर्व अंगणवाडी केंद्रांना टाळे लावलेले आहेत। आम्ही संपावर जाण्याच्या अगोदर शासनाला आम्ही नोटीस दिलेली होती, तरी शासनाने काही आमच्याशी चर्चा केली नाही। त्यामुळे नाईलाजाने आम्ही 4 डिसेंबर पासून संपावर गेलेलो आहोत। शासनाकडे आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या मानधनामध्ये भरघोस वाढ करा आणि आम्हाला वेतन श्रेणी लागू करा, त्याचबरोबर ग्रॅज्युटी द्या। या प्रमुख मागणीसाठी आम्ही बेमुदत संपावर गेलेलो आहोत। संप काळामध्ये शासनानं अजूनही आमची दखल घेतलेली नाही। नागपूर अधिवेशनामध्ये विश्वजित कदम साहेबांनी आमची मागणी मांडली त्या ठिकाणी, तरीसुद्धा शासनानं अजून काही दखल घेऊन ठोस हा निर्णय दिलेला नाही। शासन जोपर्यंत ठोस निर्णय देणार नाही, आमच्या मानधनामध्ये भरघोस अशी वाढ करणार नाही, आम्हाला वेतन श्रेणी लागू करणार नाही, त्याचबरोबर आम्हाला ग्रॅज्युटी पण दिली पाहिजे, ही आमची मागणी। हे शासन जोपर्यंत हे देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्यावरती कितीही दबाव आणला तरीसुद्धा आम्ही अंगणवाडी केंद्र उघडणार नाही आणि शासनानं आमचा अंत पाहू नये, लवकरात लवकर आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, अन्यथा आम्ही हे आमचं आंदोलन जे आहे ते असंच पुढे चालू राहणार आहे। आज आम्ही जिल्हाभर सगळीकडे आमचं आंदोलन चालू आहे। आज आम्ही या ठिकाणी तासगाव तालुक्यातील सर्व सेविका मदतनीस या ठिकाणी उपस्थित आहे। जिल्हा परिषदच्या समोर आमचं हे आज आंदोलन या ठिकाणी चालू आहे। तर शासनाने अंत बघू नये, आमचा लवकरात लवकर आमची मानधन वाढ करावी, आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मंजूर कराव्या।
अशी आमची सरकारला विनंती आहे. सरकारने लवकर दक्षता घ्यावी, अन्यथा आमचा हा संप याच्या पुढेही चालू राहील. आम्ही आत्ता इथं ठिय्या आंदोलन आहे, पण आम्ही या ठिकाणी रात्रीसुद्धा आता थांबून आंदोलन करणार आहोत असा आमचा शासनाला इशारा आहे. जर काही कमी जास्त झालं, आज या ठिकाणी आम्ही टाळ आंदोलन केलेलं आहे. आमच्या सर्व तालुक्यातील महिलांनी आज टाळ आणलेले आहेत या ठिकाणी, आणि ते टाळ वाजवत आम्ही भजन मोर्चा या ठिकाणी केलेला आहे. या भजनामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना संदेश दिलेला आहे की ते परमेश्वराने त्यांना चांगली बुद्धी द्यावी, आमची मागणी मान्य करावी. त्याचबरोबर आम्ही उपमुख्यमंत्र्यांनाही संदेश दिलेला आहे की त्यांनी आमची मागणी मान्य करावी, परमेश्वराने त्यांना बुद्धी द्यावी. त्याचबरोबर महिला बालकल्याण मंत्र्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून त्यांना परमेश्वराने सुबुद्धी द्यावी असं आम्ही भजन म्हणत या ठिकाणी आज आंदोलन करतोय. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि आमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ज्या काही मागण्या आहेत त्या तातडीने सोडाव्यात अशी मी सरकारला विनंती करते.